टीम बोरशेती आपले सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत। दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या ठिकाणी या ठिकाणी गोटेकर संघाचा 12वा खेळाडू आहे। टीम बोरशेती चला 12वा खेळाडू पाठवा। 2 धावांची पेनल्टी याची नोंद घ्या जर आपला 12वा खेळाडू नसेल तर। कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि 12वा खेळाडू हा देखील किट मध्ये असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट। ॲज युजुअल काय सुरुवात होते पाहूया। या सामन्याची 3 षटकांचा सामना आहे आणि ॲज युजुअल अर्जुन बांगर आणि बाली भागरे ही सलामीची जोडी। AB मीन्स अर्जुन बांगर त्या ठिकाणी टॅगलाईन पाहायला मिळते आणि सलामीला जातोय बाली भागरे डबल B। रिसेंटच्या काळामध्ये मागच्या 1-2 वर्षांमध्ये तालुक्याबाहेर आणि जिल्ह्याबाहेर जाऊन आपला खेळ दाखवणाऱ्या या 2 टीम्स एकमेकांच्या समोर मित्रमैल निकोप स्पर्धा झाली पाहिजे आणि हेल्दी कॉम्पिटिशन या 2 टीम्स मध्ये आहे। आम्ही बऱ्याचदा म्हणतोय ना झालं गेलं गंगेला मिळालं असं ज्या ज्यावेळी आम्ही सांगत असतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपण सातत्याने असं सांगत असतो की आपल्याला पास्ट विसरून पुढे जावं लागेल। खऱ्या अर्थानं पास्ट इज वेस्ट आम्ही सातत्याने सांगत असतो आणि या ठिकाणी पहिला षटकाला काही क्षणात सुरुवात होईल। अर्जुन बांगर बाली भागरे यावेळी त्या ठिकाणी आदिनाथ मडके गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। आदी मडके आदिनाथ मडके स्ट्रायकर एंडला अर्जुन बांगर, नॉन स्ट्राइक एंडला त्या ठिकाणी बाली भागरे। करिश्मा दाखवावा लागेल दोन्ही टीम्स बेस्ट वर्सेस बेस्ट आणि करत P1चं षटक आदी मडके टू अर्जुन बांगर। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। प्रेक्षक वर्ग आता मात्र जोडले जाणार कारण ही मॅच न भूतो न भविष्यती ज्या वेळेस अंपायर सिग्नल इज ऑन लेट्स प्ले। आदी मडके टू अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय पहिला चेंडू खेळून काढेल। अप ट्रॅकर चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ त्या ठिकाणी ओमकार पलटोले होता मात्र आवाक्या बाहेर 4 धावा। संख्या भराभर वाढत जाईल। ओमकार पटोलेवर सॉरी आदिनाथ मडके यावर हल्ला चढवलाय। पहिल्या 2 चेंडूंवर 2 घणाघाती फटके पाहायला मिळाले। बॅक टू बॅक 2 चौकार अर्जुन बांगरच्या बॅट मधून। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला कव्हर रिजन कव्हर स्वीपर मधून 4 धावा 3 इन अ रो 4 चौकार। ओमकार पटोले होता डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तितकं चांगलं जेपीने सर कव्हर केलंय अन्यथा हा चेंडू
सीमारेषेकडे जाऊ शकला असता ओव्हर थ्रोच्या रूपानं. मात्र एक सिंगल मिळेल, सिंगलने धावफलक पुढे जातं. 13 धावा, बिनबाद 13, षटक क्रमांक 1 मार्क असते. बॉडी लँग्वेज आपण बघू शकतो गोटेकर बी संघाची. 3 चौकार गेले तरी अजून पॅनिक झाले नाहीयेत आणि जी टीम पॅनिक होत नसते त्यांचा कॉन्फिडन्स असतो, हे देखील बघायला मिळालं. 2 चांगले चेंडू आलेत. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला या ठिकाणी फुल केलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. पहिले 3 चेंडू बघितले तर बोर्शीदी संघाच्या दृष्टीने चांगले होते. बाकी 3 चेंडू आपल्या नावाला साजेसा खेळ. कमबॅक कसं करायचं तर या ठिकाणी आदी मडकेने दाखवलं. पहिले षटक समाप्त झाले. 14 धावा धावफलकावर आलेले आहेत. P1चं षटक होतं, मॅन्डेटरी पॉवर प्ले होतं. 4 धावा ज्या आपण 3 चौकार पाहिले आहेत. अगदी परफेक्ट गॅप मधून खेळत असताना अर्जुन बांगरच्या बॅट मधून आलेत 3 चेंडू आणि अर्जुन बांगरच्या एकूण चेंडू खेळलेत 5 आणि 13 धावा त्याच्या. आणि बाली भागरेने 1 चेंडू खेळलाय, 1 सिंगल घेतले, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. गोलंदाजी मार्कवर होईल थोडंसं परिवर्तन. मला वाटतं JP पहिल्या मॅच मध्ये JPने पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 6 धावा गरज केल्या होत्या. तो आता सेकंड पहिल्या ओव्हरच्या स्पेल नंतर सेकंड स्पेल मध्ये आलाय. वैयक्तिक पहिली असेल आणि सांघिक दुसरी असेल. या दोन्ही टीमचा जर आपण वैशिष्ट्य असं विचार केला तर दोघांकडे बॉलर चांगले आहेत, बॅटर चांगले आहेत. दोन्ही इंटरनॅशनली आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये रिप्रेझेंट करत असतात, शहापूर तालुक्यात रिप्रेझेंट करतात आणि दोन्ही टीम एकमेकांसमोर कित्येक वेळा आल्यात. कधी गोटेकर भारी ठरले, कधी बोर्शीदी भारी ठरले, परंतु प्रेक्षक राजांना ही बॅटल बघणं नेहमीच रोमहर्षक ठरलंय. नक्कीच सर, दोन्ही टीम्स आपल्या तालुक्याचं नाव खरं तर रोशन करतायत आणि म्हणून तर काय तालुकाभरातील सगळे प्लेयर्स, सगळे खेळाडू ही सामना पाहत असतील. जबरदस्त चेंडू होता, जबरदस्त. अगदी सरळ रेषेत खेळलाय, सुरक्षित फटका होता. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार पटोले येतोय, चेंडूला थांबवतोय. JPचा पहिला चेंडू जर सर पाहिला ना, जर मिस झाला असता तर कदाचित एसट्यांचा वेध घेतला असता. मात्र तितका चपल चतुर आहे बाली भागरे. कारण विचार केला तर शहापूर क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा खली म्हणून बालीकडे पाहिलं जातं. परंतु मी तरी पण म्हणेल की 18 चेंडूच्या गेम मध्ये जे 1-1 धावा आली त्या कमी धावा आल्यात. कारण इथे किती स्कोर झाला तरी चेस होऊ शकतो. कारण या दोन्ही टीमकडला माहिती आहे गणेश डिंगोरे ओपनिंगला येणार आहे. गणेश डिंगोरे की जो अगदी बघितला तर 360 म्हणून ओळखला जातो, त्यामुळे धावा कमी आहेत. काहो कॉर्नरला सध्या तरी उभा आहे. लॉंग ऑनला आतिश भांडे आहे. हवेत चेंडू, भवितव्य धोक्यात. आतिश भांडे पोहोचेल का? आणि ते मला वाटतं झाली चूक. चुकीला माफी नाहीये. कोणाचा झेल सोडलाय? अर्जुन बांगरला दिलं गेलंय जीवनदान. मला वाटतं ही लाईफ लाईन जर यूज केली अर्जुन बांगरने याच्या पुढे तर मात्र सामना अवघड होईल. खरं तर गणेश डिंगोरे मिड विकेटवरनं आले होते. कावकोणाच्या झोन मधून आपण बघितलं तर आतिश भांडे आले होते. दोघांचं मिसकम्युनिकेशन झालं. कदाचित ही कॅच जर पकडली गेली असती तर वन ऑफ द ब्युटिफुल कॅच ऑफ दी आफ्टरनून सेक्शन अशी बनली असती. परंतु ज्या वेळेस आपण ही कॅच ड्रॉप करतो तर त्या जखमेवर मीठ सोडण्यासारख्या राहतात. आतापर्यंत आपण बघितलंय. कारण हर्षल गिब्सने कॅच सोडली होती स्टीवॉची, त्यावेळेस स्टीवॉने सांगितलं होतं की तू कॅच नाही सोडली तो वर्ल्ड कप सोडला आणि तो वर्ल्ड कप जिंकला होता. स्टीवॉचा शेवटचा वर्ल्ड कप होता. यावेळी काय घडलंय, काय बिघडलंय? खरं आता ना 4 धावा मिळतायत त्या ठिकाणी टीम बोरशेती आणि अर्जुनला. 22च्या 4 मिळाल्यात. रोहन शेळकेकडनं झालेली चुकी आहे. क्लोज किपिंग करायला गेले आणि तिथे चेंडू अगदी त्याच्या हातामधून ब्रश झालाय. अशा पद्धतीने 22च्या 4 मिळाल्या. या धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी बघायला मिळेल 21. सर 21 धावा आहेत. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल, पहिला सामना त्या ठिकाणी आमचे परिवार शेरी आणि चेरपोली 49 धावांचं टार्गेट केवळ 2 षटक 13 चेंडू मध्येच पार केलं होतं. विकास डोंगरे आणि शुभम ठाणगेनं खूप छान फलंदाजी केली होती. तशीच बाली आणि अर्जुनला करावं लागेल. कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा त्या ठिकाणी ओमकार पटोले चेंडूला थांबेल, फेकी करेल, तोपर्यंत केवळ 1च धाव येईल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील सर तितका चांगला आहे. परंतु मी JPचं कौतुक करेल. JPने जे चेंडू ठेवलेत, कुठे ठेवलेत? टो क्रशिंग यॉर्कर, की जिथे बॅकलिफ्ट तुम्ही मोठी आणू शकत नाहीये. हाय बॅकलिफ्ट तुमची येणार नाही. हाय बॅकलिफ्ट आली नाही तो चेंडू तो एलिव्हेशन देऊ शकत नाही आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेऊ शकणार नाहीये. इट्स अ गुड स्ट्रॅटेजी. जबरदस्त प्लॅनिंग करून बॉलिंग केली चालले. पाहता पाहता 345 व्ह्यूवर्स जर जोडले गेलेत. आज सामना ऑन होऊन मला वाटतं 5 की 7 मिनिटं झालीत. सुरुवातीला आम्ही पाहिलं होतं तिथे 20 दिसत होते आणि या एका षटकामागे नंतर लगेच ती संख्या फ्लाय झाली आहे. नक्कीच यापैकी कोणती टीम फायनलला गेली ते त्या ठिकाणी खूप सारे प्रेक्षक जोडले जातील, शंका नाहीये. कारण टीम 2 बेस्ट टीम आहेत. एकाच्या नावात बेस्ट आहे, बेस्ट ऑफ बोरशेती, आणि दुसरी आहे आई गावदेवी गोटेगर बी.
जेपी पुन्हा एकदा आहे राऊंड विकेट येतोय त्या ठिकाणी बाली भागरे स्ट्रायकर एंडला मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे बालीकडून अजूनपर्यंत आलेली नाहीये 2 सिंगल आल्यात फक्त हो यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय कव्हर रिजन मधून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूला उचलेल फेकी करेल मिसकम्युनिकेशन झालं पुन्हा एकदा आणि ज्या एंडला चेंडू यायला पाहिजे होता त्या एंडला आला नाही जेपी थोडा निराश आहे त्याला माहिती आहे या एंडला चेंडू आला असता तर कदाचित चमत्कार पाहायला मिळाला असता मात्र षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले सर 12च्या सरासरीनं केवळ 24 धावा आणि या दोन्ही षटकांचा विचार केला सर शिस्त किती महत्वाची आहे एकही अवंतर नाहीये ना वाईड आहे ना नो आहे कारण प्रोफेशनल क्रिकेट ज्यावेळेस खेळलं जातं त्यावेळेस या टीमचं नामोल्लेख नेहमी होत असतो चर्चा ही नेहमी होतच असते प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकाच्या माध्यमातून प्रत्येक तालुकास्तरीय असणाऱ्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून किंबहुना मी म्हणेल जे ओनर्स असतात त्यांच्या माध्यमातून देखील पहिली पसंती या 2 संघांना नेहमीच राहिली आहे धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी बघायला मिळेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 12.00 सरासरीने 24 झाल्यात तरी देखील मी म्हणेल धावसंख्या ही अजून सुरक्षित नाही सर क्रिकेटमध्ये सुरक्षित धावसंख्या लवकर कळतच नाही ती गोलंदाजाला आपल्या गोलंदाजी जोरेवर सुरक्षित करावी लागते प्रोजेक्टेड स्कोअर 36 दिसतोय पण त्या पुढे जावं लागेल किमान 50 पर्यंत जावं लागेल कारण दोन्ही तगड्या टीम आहेत मात्र जर गोलंदाजीचा स्तर बघितला दोनाकडे चांगले गोलंदाज आहेत या हेतून या पुरेशा किती ठरतील हे सांगणं कदाचित तुर्तास कठीण आहे यावेळी चांगलं टायमिंग झालं नाहीये त्या ठिकाणी एक सिंगल चपलाई बघू शकतो ओमकारची चपलाई बघा चेंडू एकही अजूनपर्यंत शॉर्ट पिच टाकलेला नाही कोणीच टाकलेला नाहीये पहिले 3 चेंडू आपण सोडले तर त्यानंतर परफेक्ट यॉर्कर टाकलेत आणि यॉर्करलाच मला वाटतं थोडासा डर निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाले ते 3ही गोलंदाज पुढचा चेंडू असेल तिसरा षटक मार्गस्थ आहे आलाय 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 तो पाहिजे असलेला फटका जिसका हमें था इंतजार आणि तो षटकार या ठिकाणी येतोय टीम बेस्ट ऑफ बोर्ड संघाला ओमकार पटोलेवर केलाय हल्ला 31 झाल्या धावसंख्या धावफलको 31 हा चेंडू बघितला तर वाईट नव्हता चेंडू चांगला होता परंतु बॅट्समनचा क्लास आहे कारण तो देखील ब्लॉक होल मध्येच गेला होता परंतु हाफ बॉली बनवलं हाफ बॉली बनवत असताना बॉटमॅनचा वापर केला हवाई सफर आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोकला षटकार 31 या प्रकारचा चेंडू टाकला तर बाली भागरे सातत्याने षटकार ठोकेल तर त्याचं बॅकलिफ्टच त्या प्रकारचं आहे यावेळी फसलाय फटका फसलाय जेपी 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 करणार नाही चूक पहिला धक्का बसतोय टीम बोरशेदी संघाला हवा होती हवेमुळे तो चेंडू थांबला आणि ऑन द राईज खेळणं इतकं सोपं नसतं ज्यावेळेस फुल लेनचे चेंडू टाकले गेलेत एक मार्जिन ऑफ एरर कमी मिळाला तो लॉंग ऑनला गेला परंतु अगेन्स्ट द विंड इट्स अ व्हेरी डिफिकल्ट शॉट अँड दॅट इज वाय जेपी टेक्स अ व्हेरी सिंपल कॅच षटकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा 6 धावा घेण्याचा प्रयत्न होता तिथे टायमिंग तिथं प्रॉपर झालं नाही गडी बाद झालेत मात्र रोशन वेखंडे कप्तान कुल यावेळी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बांगर आणि रोशन उर्वरित 3 चेंडू आहेत सर फक्त या 3 चेंडूंवर किमान 10 धावा घेणं गरजेचं आहे जी टीम कमी डॉट बॉल खेळेल ती जिंकेल मी असं म्हणेल कारण दोन्ही टीम इक्वली स्टँडर्ड वाईज बघितलं तर कोण भारी कोण हलका असं म्हणताच येणार नाहीये जी टीम कमी डॉट बॉल खेळेल ती जिंकेल आतापर्यंत 2 डॉट आणि 1 विकेट घेतले तो डॉट असे 3 डॉट बॉल पाहायला मिळाले सर आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय 15 चेंडू धावफलकावर पाहायला मिळत आहेत 31 ऑन स्कोर बोर्ड लुझिंग 1 इम्पॉर्टंट विकेट ऑफ बाली भागरे यावेळी मात्र पुन्हा एक गडी बाद होते एज आली आहे आणि रोशन जसा गेला तसा परतलाय विदाउट डिस्टर्बिंग स्कोर 0 वर बाद होते चातुर्य दाखवलं थोडं शफल झाले होते बाहेर आले होते क्रॉस बॅटेड खेळायला गेले त्याला अजून बाहेर ठेवलं चेंडू आणि बॅटची एज देण्यास भाग पाडलं इट्स अ क्लासिकल बॉलिंग बाय ओमकार पटोळे व्हॉट अ क्लासिक बॉलिंग 1 वर विकेट इज डाऊन सर मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी ओमकार पटोले केलं होतं मॅन ऑफ द मॅच राहिला होता फक्त 3 धावा की 2 धावा खर्च केल्या होत्या विकेट घेतल्या होत्या 3 प्लॅनिंग हे नियोजन फार गरजेचं असतं पहिल्या 3 चेंडू 12 आल्या होत्या आणि 12 नंतर जर आता आपण बघू शकतो तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात 4 झालेत धावसंख्या जर 31 वर स्थिरावली म्हणजे मी म्हणेल गोटेकर बी संघाने खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत हा स्कोअर कंट्रोल ठेवलाय सर पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या बाली भागरे बाद झाला पाठोपाठ रोशनही बाद झालाय 2 चेंडू शिल्लक आहेत या 2 चेंडूवर किती धावा येतील फुलटॉस टियर केलाय त्याचे ऑन साइडला क्षेत्ररक्षक असतील मात्र तिथे किती मिळतील तर फक्त 1
32. यावेळेस पॅडल स्वीप खेळायला गेले होते. फुलटॉस होता. ऑन साईडला टर्न केलं होतं. ऑन साईडला टर्न करत असताना गणेश डिंगोरे त्याच्या हातामध्ये चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये आणि त्याच्या हातामधून 2-2 धावा मिळणं कठीण असतं कारण तो सुरुवात गणेश डिंगोरेने मला वाटतं फिल्डिंगच्या जोरावर केली. गणेश डिंगोरे ज्यावेळेस सुरुवातीला आला त्यावेळेस तो फिल्डिंगसाठी ओळखला गेला साई स्पोर्ट्स मध्ये. नंतर त्यांनी मेहनत केली आणि मेहनतीच्या जोरावर या खेळाडूने आज शहापूर तालुक्याचं नाव मोठं केलं. सर अंतिम चेंडू आहे, काय षटकार येईल का? अर्जुन बांगर स्ट्रायकर इनला येणं गरजेचं आहे. येणं गरजेचं आहे. धावांची नितांत गरज आहे बोरशेतीला. ओ वन मोर क्लासिक डिलिव्हरी. वन मोर विकेट इज डाऊन. बॅटशॉट टोजला लागला. विकेट किपरने टिपलाय झेल आणि धावांना अंकुश ठेवला गेलाय. 32 धावा झाल्या. जिंकण्यासाठी करावे लागतील 11.00 दराने 33 धावाचं लक्ष आहे. छोटं आहे की मोठं हे येणारे 3 षटकं सांगतील. डीजे भावना देऊया थोडी संधी. डीजे मास्टर गोलंदाजी या ठिकाणी महत्वाचा रोल करणार आहे कारण 33 धावांचं लक्ष आहे. 11च्या सरासरीनं त्या ठिकाणी रोहन शेळके आणि गणेश डिंगोरे पुन्हा एकदा या डावाची सुरुवात करतील. 33 धावांचं लक्ष आहे. भव्य किती वेळ हे लक्ष राहील कारण मागच्या सामन्यामध्ये एक अनुभवी टीम होती शेरे त्या ठिकाणी खैरपाडा आणि त्यामुळे ते 24 धावा अगदी पहिल्या षटकामध्येच पूर्ण केल्या. मात्र यावेळी तगडं आव्हान आहे. 33 धावा घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागणार आहे. सामन्याला होईल काही क्षणात सुरुवात. दोन्ही ऑफिशियल्स त्या ठिकाणी सातत्याने चांगली कामगिरी करतायत. कोणताही वादग्रस्त निर्णय आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे आणि तो पाहायला मिळणारही नाही आपल्याला कधी कारण कमालीची अंपायरिंग या संबंध स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली आहे. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला ॲज युजल गणेश डिंगोरे. 33 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी महत्वाची ठरणार आहे कारण पहिल्या षटकात किती धावा येतील यावर भवितव्य पुढचं ठरेल. अर्जुन बांगर पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर. विचार करतोय GD अर्थात गणेश डिंगोरे. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आहे.
व्यूहरचना करावी लागेल, नियोजन करावं लागेल. कारण असं म्हणतात ना, फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. तुमचं प्लॅन पहिल्यांदा तयार करा आणि त्यानुसार तुमचं काम करा, तुम्हाला यश मिळेल. हवाई जोरदार वाहते. या हवेचा फायदा गणेश डिंगोरे घेईल का? पहिला चेंडू. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू भवितव्य धोक्यात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूवर मिळतील 2. मला वाटतं या ठिकाणी हा झेल व्हायला पाहिजे होता का? मात्र दोनही क्षेत्ररक्षक बाली बागरे देखील अतिशय दूर लॉंग ऑनला होते. आणि त्या ठिकाणी हवा आहे. चेंडू थोडं वाऱ्यानं दिशाही बदलतोय आणि थोडं हवेमध्ये थोडासा व्हायब्रेट होतोय. अंदाज येऊ शकला नाही आणि शेवटच्या क्षणाला चेंडू अडवणं ही प्रायोरिटी राहिली आणि 2 धावा पूर्ण झाल्यात पहिल्या चेंडूवर. 2 बिनबाद 2. यावेळी चाललाय चेंडू गॅप मधून. प्रॉपर गॅप आणि प्रॉपर शॉट सिलेक्शन. 4 धावा. सामना खरं तर 33 धावा आहेत. पहिल्या 3 चेंडूंवर 12 आल्या होत्या बोरसेती संघाला. पहिल्या 2 चेंडूंवर 6 घेतल्यात इथं गोटेकर बी संघानं. अर्जुन बांगर पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर गणेश डिंगोरे. यावेळी कट केला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषेचा वेध घेईल. 4 सॉरी हिट विकेट. येस, या ठिकाणी चेंडू चांगला खेळला तो मात्र येस बोल्ड केले गेले. सॉरी अर्जुन बांगर त्या ठिकाणी पहिली महत्वाची विकेट देतोय. रवी जातोय. नक्कीच स्क्रीनवर पाहू शकाल काही क्षणामध्ये विकेट. मोठा गडी मासा गळाला लावत असताना अर्जुन बांगरनं गणेश डिंगोरेला माघारी धाडलंय. या ठिकाणी बोल्ड केलं गेलंय. पहिली विकेट मिळाली रवी डिंगोरे. एक रवी आकाशामध्ये तळपतोय. दुसऱ्या रवीची बॅट तळपली तर मात्र हा सामना सोपा होईल गोटेकर संघासाठी. मग गोलंदाजी अतिशय भेदक सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूंवर धावा येत असताना त्या ठिकाणी गणेश डिंगोरेचा अडसर दूर झालाय. 6 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अर्जुन बांगर, बाली बागरे, सुमित बागरे, भावेश विशे. तगडी गोलंदाजी आहे. डॉट. क्या बात है. रवी डिंगोरेला थांबवलंय. विचार केला तर बॅटचा फ्लो चांगला आहे. रवी कडून अपेक्षा आहेत. इन ॲट सेकंड 1 डाऊनला रवी गेलाय. या षटकातील पुढचा चेंडू असेल. 6 धावा. एक गडी गमावल्या टीम गोटेकर बी संघानं. चांगला फटकाय. एच शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. क्या बात है, क्या बात है. डॉट बॉल. डॉट नंतर डॉट. विचार केला तर 3 सलग डॉट पाहायला मिळाले. विकेट डॉट डॉट. या ठिकाणी विचार केला तर अर्जुन बांगर लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एक चांगला अलॉंग दी कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना खूप दूरचा प्रवास आहे. घेतली दुसरीचा प्रयत्न येईल का? दुसरी मात्र थांबवलंय. रवीला त्यावेळी मात्र प्रश्न पडलाय जाऊ की नको. स्ट्राईक राहील त्याच्याकडे. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकांती 1 गडी बाद 7 धावा. तिथे 11ची आवश्यकता होती, तिथे आले 7 आणि इथून पुढे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 13ची सरासरी राखावी लागेल. टीम बोरसेती जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. लगेचच पुढचा गोलंदाज निवडा आपला आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खरं तर सातत्यानं तालुक्याबाहेर आणि जिल्ह्याबाहेर खेळत असताना एक कमालीचं परफेक्शन या दोन्ही टीम्स मध्ये आहेत. छोटं टार्गेट देखील मोठं करण्याची धमक
हे दोन्ही टीम्स मध्ये आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला रोहन शेळकेनं सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. मात्र क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त गोलंदाज झाले, 33 धावांवर रोखले गेले. मात्र याच 33 धावा आता चेस करत असताना त्या डोंगरा इतक्या वाटू लागल्यात. कारण अर्जुन बांगरचं पहिलं षटक अतिशय छान 6-7 धावा दिल्यात. एक गडी बाद केलाय. तेजस हुकमी एक काय बघूया, हे षटक महत्वाचं असेल, निर्णायक असेल. रवी डिंगोरे स्ट्रायकर एंडला. 12 चेंडू 26ची आवश्यकता असताना रवीकडून अपेक्षा आहेत. मात्र मित्रांनो एवढा उन्हामध्ये खेळणं तितकं सोपं नाहीये. तेजस मागच्या वर्षीच्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये धुमाकूळ घालणारी टीम आहे. बेस्ट ऑफ बोर्ड 466 प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. काय सामना आहे, तालुक्याचा अट्रॅक्शन असलेला हा सामना आहे. बोरशेती विपक्षात टीम गोटेगरबी. हॅलो हॅलो. ज्यावेळी दिशा जेव्हा भरकटते ना तेव्हा असं काहीसा रिझल्ट येतो. नो बॉल आणि त्यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट, एक सिंगल जोडली जाईल. 8 धावा. चला लगेचच गोलंदाज तेजस सज्ज आहे, तयार आहे. समोर रवी. 8 धावा. अजूनही विजयाचा विचार केला तर 25 धावांची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा नो बॉल फेकला गेलाय. 1+1 2 धावा मिळतील आणि फ्री हिट कंटिन्यू राहील. तेजस विश्वास ठेवलाय. तेजस सर DRS हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. DRS थर्ड अंपायर प्लीज. थर्ड अंपायर आपण चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकच धाव मिळेल या चेंडूवर. एकूण धावा 9 स्कोर बोर्डला लागलेले आहेत. विजयाचं अंतर अजूनही 24 धावांचा शिल्लक आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तेजस रोहनसाठी हा चेंडू अवे फ्रॉम ऑफ स्टेक आणि मला वाटतं तेजसला विचारपूर्वक चेंडू फेकावे लागतील. तेजस कारण मागच्या संबंध इनिंग मध्ये एकही अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळाली नाहीये आणि अवांतर धावा खऱ्या अर्थानं तुमचा आत्मविश्वास कमी करत असतात. विकेटची गरज आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त धावा दिल्या जातात. टीम बोरशेती संघाचा विचार केला तर धावफलकावर परिवर्तन होते. 10 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटक लांबले. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील चेंडू फेकी करतील. मला वाटतं इथं संधी होती मात्र संधी कुठेतरी गमावली आहे. तेजस ज्या पद्धतीने कव्हर केलं स्टंप्सला चुकीच्या पद्धतीने कव्हर केलं आणि त्यामुळेच कधी थोडं स्टंप पासून दूर राहिलेत. तर रवीचा विचार करता खूप दूर होता रवी. हा प्रॉपर जर थ्रो कलेक्ट केला असता तर एक गडी बाद होऊ शकला असता. एक धाव वाचू शकली असती. एक धाव महत्वाची मित्रांनो या बॅटल मध्ये. 12 धावा 21 धाव्यांची गरज. 33 आव्हान आहे. दुसरे षटक
मार्गस्थ आहे. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे, क्या बात आहे. या प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. प्लीज डगआउट मधून शाउट करू नका प्लीज. आपण त्यांना एवढ्या विश्वासानं त्या ठिकाणी पाठवल्यात, विश्वास आहे खेळलं जाईल. सामन्यामध्ये थोडीशी दोन्ही टीम बेस्ट आहेत मित्रांनो, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. एक एक चेंडू या सामन्यामध्ये परिवर्तन आणणार आहे. यावेळी चेंडू हवेत गेलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, मला वाटतं दोनच मिळायला पाहिजेत. तिसरी मिळणार नाही, तिसरी मिळणार नाही, तिसरी मिळणार नाही. विचार करायला पाहिजे. तर रवी, नक्कीच रवीला सॅक्रिफाईस करावं लागले. आपली विकेट. आतिश भांडे पुढचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कदाचित ही रणनीती असावी, रवीला माघारी बोलावलं गेलं असावं आणि म्हणून तर तिसरा धाव नसताना देखील प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. आतिश भांडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अजूनही जर इक्वेशनचा विचार केला तर 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. तेजसनं टाकलेले अवांतर चेंडू. तेजस खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करणारे आहेत. कारण जर विचारच केला तर यावेळी या अवांतर चेंडू आपण फेकले आणि ते मला वाटतं अवांतरच्या किती धावा गेल्या आमचे स्कोरर सांगतील या षटकामध्ये. यावेळी चाललाय चेंडू. हवाई सफर. चेंडू छूमंतर षटकार. रिव्ह्यू घेतला गेला यावेळी. पाहूया दुसऱ्यांदा. सर एक मिनिट. सर एक रिव्ह्यू झालाय टीमचा, त्यामुळे तो येस सर. चला चेक करा रिव्ह्यू. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी आहे. जर विचार केला तर धावफलकावर 20 धावा, अजूनही 13 धाव्यांची गरज आहे. अतिशय महागडं ठरतं हे षटक बोरसेटी संघाचा विचार केला तर. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्यातली हवा थोडीशी निघून जाईल. डॉट बॉलची नितांत गरज आहे बोरसेटी संघाला. यावेळी काय घडले पाहूया. वाईड बॉल. खूप मोठं हे पाहायला मिळते. खूप लांबलंय षटक. कदाचित आमचे कॉलम संपतील मला वाटतं. 8 चेंडू आतापर्यंत टाकलेत, त्यातही नो वाईड, 2 वाईड 1 नो. हा चेंडू कसा काढून घ्यावा प्रश्न पडला असेल तेजसला. समोर रोहन. कॅच 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 होईल का? येस. यावेळी नो बॉल. नो बॉल. चला चेक करायचंय. थर्ड अंपायर. हा बोरशेती टीमचा रिव्ह्यू आहे, त्यांचा पहिलाच रिव्ह्यू आहे. पहिलाच टीम त्या ठिकाणी पंचांचा होता, दुसरा टीम गोटेघरचा होता. आणि प्लीज पंचांचा सॉफ्ट सिग्नल नो आहे, म्हणजे चेक केलं जाईल.
दशरथ खुपशे सर आपण यायचं. गरज सर या जरा एक मिनिट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. त्या ठिकाणी रोहन शेळके माघारी यावं लागेल. इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. अमित भांडे मैदानाच्या आतमध्ये. सुमित बागरे गोलंदाजी मार्कवर. अंतिम 6 चेंडू विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य. सुमित बागरे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. चला गेम ऑन करायचं प्लीज. टीम बुरशेती. सुमित बागरे पहिला चेंडू घेऊन जाईल. समोर आतिश भांडे आहे. 12 धावांची गरज आहे. आतिश भांडे मध्ये क्षमता आहेत. कोणत्याही चेंडूला सीमा पार धाडू शकतो. मग यावेळी गोलंदाज पहिला चेंडू घेऊन जातोय. ओ पंच आमच्याकडे वलट्यात सांगतात व्हाईट बॉल. अवंतरच्या धाबा बोरचेती संघाने जास्त खर्च केल्यात. जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर त्या ठिकाणी एकही धाव अवंतरची नाही 18 चेंडूंमध्ये. आणि या इनिंग मध्ये खूप सारे अवंतरचे चेंडू हाताळले गेलेत बोरचेती संघाच्या माध्यमातून.
सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल ना मित्रांनो तर या अवांतरच्या धावा रोखाव्या लागतील. 10 धावांचं लक्ष राहिले, चेंडू 6 आहेत. 6-12चं लक्ष आता 6-10 झालंय. 2 सलगचे वाईट बॉल हाताळलेत. यावेळी काय घडते पाहूया. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. 4 धावा, 27 धावा, 6 धावांचं लक्ष शिल्लक राहिले. चेंडू द्यायचा. सामन्याचं विजयाचं अंतर कमी केलं आतिश भांडे नावाच्या या बॅटरनं. आतिश भांडे तगडा बॅटर आहे. संपर्क झाल्यानंतर चेंडू मैदानात थांबणार नाहीये. अवंतरच्या धावा खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये बदल घडून आणतात. जर त्या अवंतरच्या 6 धावा दिसल्या नसत्या तर अजूनही 12 धावांचं लक्ष असतं. चेंडू शिल्लक आहेत 5. अलॉंग दी कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. मिसफील्ड झाली. 2 धावा दरम्यान पूर्ण झाल्यात. दोघे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत, आतिश आणि अमित भांडे. 29 रन्स स्कोरबोर्डवर. 4 धाव्यांची गरज इथून पुढे विजयासाठी. विजय साकारावा लागेल. यानंतरचा सामना आहे दुसऱ्या फेरीचा. एका बाजूला परी वॉरियर शेरे, विपक्षात फाईट करतील वाघोबा स्पोर्ट्स शहापूर. पुढचा चेंडू सुमित. फुल टॉस. या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील मात्र झाली चूक. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं काय घडले पाहूया. पोचलेच वाटतं त्या ठिकाणी. शिल्लक चेंडू आता इथून पुढे असतील 3 आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. रनआउटचा रिव्ह्यू सर. धावबादसाठी कोणता रिव्ह्यू मिळणार नाहीये, आयोजकांकडून ठेवलेलाच नाही. नो बॉल आणि वाईट साठी आहे. आणि कारण एकच पंचांचा डिसिजन. येस ओके. ओके ओके. पंचांचा हा रिव्ह्यू आहे. बघूया काय निर्णय येतोय.
इट्स आउट. अतिशय क्लोज कॉन्टेस्ट आहे मित्रांनो. तीन चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. सामना नक्कीच क्रुशियल मोमेंटला असेल. नवीन बॅटर त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. मनीष तीन चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. सुमित कट केलाय, चेंडू चाललाय थर्ड मॅन झोन मध्ये. विजयी बाबा टीम गोटेकर बी. मैदानात जायचं नाही, कोणीच मैदानात जायचं नाही.